आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नेवासा तालुक्यातील सलवतपूर परिसरामधील एका हॉटेलवरती स्वयंपाकी काम करणाऱ्या गणेश या नेपाळी आचार्यानं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. 22 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत नेवासा पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सलवतपूर शिवारामधील संतोष दिलीप खुळे यांच्या शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती सलबतपूर परिसरामधील हॉटेल मालक रवी तांबे आणि आदेश देशमुख यांच्या हॉटेलवरती आचारी म्हणून काम करत होता. मात्र सदरचा मृत नेपाळी आचारी कामगार कुठला आहे त्याचं पूर्ण नाव माहिती नाहीये, अशी माहिती हॉटेल मालकानं पोलिसांना सांगितली आहे. सदर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा नेवासा पोलीस शोध घेत आहेत. तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये राखून ठेवलाय. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण निश्चित समजेल. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी म्हटलंय. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्ती हा स्वयंपाकी म्हणून काम करत होता. तो यापूर्वी कोणत्या हॉटेलवरती कामाला होता याबाबत माहिती घेऊन नातेवाईकांचा शोध घेऊन ओळख पटवण्याचं काम नेवासा पोलीस करत आहेत. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.